नमस्कार, मी विजय गाते. आपण पाहता लोकसेवा लाईव्ह बातमीपत्र. ठाणा विधानसभा नेहमीच चर्चेचा विषय होता. उमेदवारीही निवडताना अगदी चर्चेचा विषय ठरला होता. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रंगलेला. आता ही रंगतदार ही निवडणूक अगदी झालेली, कारण ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये अनेक दिग्गज नेते महाराष्ट्राचे इथे उपस्थित होणार आहेत. महाराष्ट्राच्या बाहेरचेही नेते ह्या रिंगणामध्ये उपस्थित आहेत. या संपूर्ण कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती. त्याच्यात सुवर्ण काळ असा म्हणू शकतो की आपण भाजपाचे मोठे नेते म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या जाहीर सभा होणार आहे. त्यासोबत ह्या ठाणे शहराचे पालकमंत्री जे अद्याप कधी कुणाला दिसले नव्हते ते पालकमंत्री ह्या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. या संपूर्ण कार्यकाळामध्ये ह्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी हे सगळे दिग्गज मंडळी आज ह्या विधानसभामध्ये उतरणार आहेत. कुठेतरी हा चर्चेचा विषय ठरला जातो की जो आपल्या विरोधामध्ये जो विरोधक आहे त्याची शक्ती मोठी आहे की त्याला हरवण्यासाठी एवढे दिग्गज नेते उपस्थित आहेत. या संपूर्ण कार्यक्रमाबद्दल आज प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली. या प्रेस कॉन्फरन्समध्ये कुठल्या कुठल्या विषयावरती चर्चा करण्यात आली आपण जाणून घेऊ. सर्व पत्रकार बंधूंचं स्वागत आहे. आजच्या या पत्रकार परिषदला उपस्थित या भागात आमच्या प्रचारासाठी आलेले आमचे भारतीय जनता पक्षाचे सांसद प्रतापराव पाटील चिखलीकरजी, या ठिकाणी उपस्थित RPIचे अध्यक्ष शेलेकरजी, मनसेचे अध्यक्ष संदीपजी उपस्थित, शिवसेनाचे अध्यक्ष राजू भोईरजी, सचिनजी, विक्रमजी, सर्व उपस्थित कार्यकर्ता आणि पत्रकार बंधू. आजची वेटिंग प्रताप सरनाईक साहेब एक ट्रॅफिकमध्ये अडकल्याने पण ते पोहोचतील, एक 10-15 मिनिटात ते पोहोचतीलच. पण विषय मला मांडायला सांगितलं म्हणून आपण सुरुवात करूया, कारण की आपल्याला जास्त थांबवणं योग्य वाटत नाही. आजची एमर्जन्सीमध्ये पत्रकार परिषद यासाठी आयोजित केली की आज काल रात्री नक्की झालं की मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीमध्ये एक जाहीर सभा घ्यायची. तर कुठे घ्यायची, तर शेवटी हा गोल्डननेस सर्कल हा मीरा भाईंदरला एक सेंट्रल पॉईंट आहे. म्हणजे भाईंदर ईस्टचे लोक असतील, कनक्यातले असतील, मिरावडचे असतील, वेस्टचे असतील, म्हणून हा 7 स्क्वेअर स्कूलचा ग्राउंडमध्ये घ्यायचं असं आमचं ठरलं. आणि दरवेळी महायुतीची सभा बहुतेक याच कॅम्पसमध्ये झालेली आहे. तर ह्या सभेला संबोधित करण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आमचे भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपस्थित राहणार आहे. त्याचसोबत जे सरनाईक साहेबांनी माहिती दिली आहे की पालकमंत्री शंभूराज देसाई हे सुद्धा उपस्थित राहणार आहे. व महिला आमची आता नवनिर्वाचित पदाधिकारी झालेले आहेत. रुपाली गांगुली हे मोदीजींना त्यांच्यावर खूप जास्त प्रेम असल्या कारणाने आणि मोदीजींना ते खूप मानते, त्या अनुषंगाने नुकतं 10 दिवसा अगोदर रुपाली गांगुली TRP मध्ये सर्वात 1 नंबरला आहे आणि तिने सुद्धा पक्ष जॉईन केला. ते सुद्धा या सभेला म्हणजे अनुपमा सिरियलचं नावाने ते फेमस आहे रूपात ते उपस्थित राहणार आहे. त्यासोबत सगळे स्थानिक आमदार आणि सर्व पक्षाचे नेते, म्हणजे ही सभा जी आहे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI, NCP, मनसे व इतर पक्ष ह्या सर्वांची संयुक्त ही जाहीर सभा होणार आहे. आणि ही सभेला सुरुवात संध्याकाळी 5 वाजताचा टाइम आहे, 5:30 पर्यंत सुरुवात होईल. आणि देवेंद्र फडणवीस साहेबाला इतर सभेला मुंबईला जायचं कारणाने साधारण ही 7:30ला सभा समापन होईल. देवेंद्र फडणवीस साहेब धानूवरनं हेलिकॉप्टरनी सुभाषचंद्र बोस मैदान इथे लँड होतील. साधारण ते 5:30 वाजता लँड होतील. तिथं आमची सभेला सुरुवात होतील आणि ही 6:30ला विलोवर समापन होईल. या पत्रकार परिषद आयोजित करण्याचा मागचा उद्देश आहे की ही जी सभा आहे याबद्दलची माहिती तुम्हाला देणं, उद्यासाठी आपल्याला सर्वांना निमंत्रित करणं. ह्या सभेसाठी आपण निमंत्रित आहोत, या सभेला आपण उपस्थित राहू. आपले बसण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे, विशेष स्थान आपल्याला दिलेलं आहे. आणि आजची सुद्धा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या शहराचे जनतेपर्यंत जायला पाहिजे, म्हणून आज या ठिकाणी ही बैठकचं आयोजन केलेलं आहे. त्यासोबत आमचे उमेदवार नरेश म्हस्के सुद्धा या सभेला उपस्थित राहणार आहे. सर, नरेश म्हस्के साहेबांनी एक त्यांचं परिचय पत्र सर्व डोर टू डोर पाठवलेलं आहे. त्याच्यामध्ये ठाण्यातले नेते आहेत, नवी मुंबईतले नेते आहेत, पण मीरा भाईंदरमध्ये नरेंद्र मोदी यांचा त्या पत्रकारावर फोटो नाही. तर पुन्हा एकदा तुम्हाला डावलल्याचं दिसतंय. नाही, बघा, मला वाटत नाही की ते डावललं असेल आणि मला डावल्याचं काही मीरा भाईंदरला काही कारणही नाही. एक असं मी या विषयावर त्यांच्याशी चर्चा सुद्धा केली. मला सुद्धा माहित नाही, कार्यकर्त्यांनी पाठवलं, त्यांनी मला सांगितलं. मी तसं घाईघाईमध्ये प्रिंट झालेलं आहे
असं मनात काही आणू नये आपण. आणि या छोट्या मोठ्या गोष्टीला मनावर घेण्यासारखं सुद्धा नसतं. निवडणुकीमध्ये 100 चुका असतात. आम्ही पण ज्यावेळी प्रचार करतो, एखादा नाव राहून जातो, एखादा कोणाबद्दल बोलायचं राहून जातो, अशा गोष्टी या एवढ्या मोठ्या निवडणुकीमध्ये होत असतात. तर मी ते काही मनावर घेत नाही. आणि नरेश म्हस्के डेली माझं एकदा तरी बोलणं होतच असतो विविध कामांनी. एखाद्यामध्ये कशी येते? हा? तुम्ही एखाद्यामध्ये आहात. एखादं नाव राहून जातं, म्हणजे तुमचं नाव एखाद्यामध्ये आहे. ठीक आहे, आपण एखादा तो शब्द मागे घेऊन सांगतो की काही वेळेला चुका होऊन जातात. म्हणजे आमदार गीताजी यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे. ते आहेतच ना, ते आमचा सहयोगी पक्षात आहे, सहयोगी आमदार आहे पक्षामध्ये, तर ते स्वाभाविक आहे. तर सर्वांना निमंत्रित दिलं आणि सर्व उपस्थित राहील अशी माझी खात्री आहे. साहेब, ठाणा मतदारसंघामध्ये जिल्हा बँकेमध्ये आपल्या उमेदवाराचा प्रचार एकदम जोरदार सुरू आहे. काही दिवसापूर्वी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री आले होते, राजस्थानचे मुख्यमंत्री आले होते, काल खुद्द मुख्यमंत्री स्वतः होते. फार मोठी रॅली झाली या भागात. म्हणजे हा जो प्रचार चाललेला आहे सर्व दृष्टिकोनातून, मग ही जागा आपण प्रतिष्ठेची केली आहे की विद्यमान खासदारांना आपण जोर वाढवलेला आहे? असं आहे की आपण सर्व ज्ञानी आहोत. आपण सर्वांना माहित आहे की ही सीट जी आहे ती सेफ सीट आहे, ह्याच्यात काही दुमत नाही आहे. परंतु निवडणूकमध्ये व्यक्तींनी सर्वात जास्त ताकद लावलीच पाहिजे. आणि बरेचदा शहराची जनतेची मागणी असते, कार्यकर्त्यांची मागणी असते की नेते मंडळींनी यायला पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीस जी हे महाराष्ट्राचे नेते आहेत, इतर मुख्यमंत्री असतील त्यांचा सन्मानच आहे, पण ते मीरा भाईंदरला आले तर प्रचार म्हणून आले. पण देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी सुद्धा महाराष्ट्र नेते म्हणून ते विविध भागात, आता मला माहितीप्रमाणे वसईला सभा आहे, तानूला सभा आहे, मीरा भाईंदर आता मी सांगितलं 7:30ला परत ते मुंबईला जाणार आहे. तर ज्यांचं जेवढं वेळ आहे ते प्रचारासाठी देण्याचा प्रयत्न करतात. आणि ह्याच्यात काही चुकीचं सुद्धा नाही आहे. आम्ही सुद्धा तेच करतो. सकाळी रेल्वे स्टेशनला जातो, उदाहरण सांगतो, संध्याकाळी पदयात्रा काढतो, मग सभा घेतो ह्याचं, आणि घरोघरी सुद्धा जातो. ह्याचं मिनिंग हे नाही, निवडणूकचा हा भागच आहे. साहेब, निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही अलीकडे प्रत्येक मंचाच्या समोर